बुलढाण्याच्या आमदाराचा तोल सुटत असल्यानं ते वाटेल ते बोलत आहे। त्यांनी माझी पत्नी, आई वडील आणि लहान मुलांना देखील आरोप केला असल्याचा घणाघात बुलढाणा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी केलाय। राजकारण हे मर्दासारखं करावं, तुमच्यात दम असेल तर थेट माझ्याशी लढा, अशी प्रतिक्रिया रविकांत तुपकर यांनी दिली। बुलढाण्याचे आमदार तर तोल सुटलाय, वाटेल ते बोलतात। माझ्या आईवर आरोप केले, माझ्या वडिलांवर आरोप केले, माझं 5 वर्षाचं पोरगं बी सोडलं नाही, माझ्या पुरीवर बी आरोप केले बारक्या। मला सांगा, राजकारण हे मर्दासारखं करायचं असतं। लोकसभेत मी उभा आहे, मी। अरे तुमच्या दम आहे तर माझ्याशी खेळता, माझ्या कुटुंबावर कशाला येता? आणि काय तर म्हणे रविकांत तुपकर व्यापाऱ्याच्या बाजूने, माझी माय इथं बसलेली आहे। मायची शपथ घेऊन सांगतो, आयुष्यात मी फक्त शेतकऱ्याची आणि कष्टकऱ्याची बाजू घेऊनच लढलो, मी कधी गद्दाराला साथ दिली नाही। आणि माझ्यावर जे तुम्ही आरोप करता, आज मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, गजानन महाराजांच्या मंदिरात चला, तुम्ही गजानन महाराजांच्या डोक्यावर हात ठेवा, मी डोक्यावर हात ठेवतो, खरं खोटं काय ते। बुलढाण्याच्या आमदारांनी त्या नागपूरच्या एका दुबे नावाच्या महिलेची जमीन हडप केली मोताळ्यामध्ये, आणि त्याच्यावर फार्म हाऊस बांधला करोडो रुपयाचा। त्या महिलेनं तक्रार केली, गुन्हे दाखल केले आमदारावर। म्हणजे तुमचं ठेवा झाकून शेकडो एकर जमीन मिळवली। आता त्यांचं बोलणं कोणी सिरियस घेत नाही, सोडा, कारण ते काही बी बोलते। काय म्हणे, एक दिवस म्हणे मी वाघाची शिकार केली म्हणे 87 साली, आणि वाघाचा दात काढला आणि गळ्यात घातला म्हणे। माझ्या हसून राहिलो लोक ते। आणि 4 दिवसाने काय म्हणे, नाही प्लॅस्टिकचा होता म्हणे तो।